धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. प्रशांत गुंडाळे, आपण पाहत आहात धाराशिव न्यूज 7. स्पष्ट, निपक्ष आणि निर्भीड बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या न्यूज चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मी सध्या धाराशिव तालुक्यातील राजुरी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये जे आपण मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातो, या मंत्रालयामध्ये अक्षरशः 2021 ते 26 या कालावधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदनही देण्यात आली, परंतु वरिष्ठांकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर भेटलं नाही अशी तक्रार करून हे ग्रामस्थ आज उपोषणाला बसलेले आहेत. आपल्यासोबत हे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय मागण्या आहेत, कशासाठी आज यांनी उपोषणाला बसलेले आहेत, नेमकं काय मागण्या आहेत आणि कशासाठी आपण आज उपोषणाला बसला. अद्याप म्हणजे त्या ग्राउंडचं काम झालं आहे, बिल अदा झाले आणि तर काय ग्रामस्थाला ग्राउंड दिसलं नाही. जर केलं असतं त्या कामाची चौकशी करून त्याच्यात काय निष्कर्ष दर्जाचं काय जर हे झालं असेल घोटाळा, त्या दोषीवर कारवाई झाली ही आमची मागणी आहे. अद्याप ग्रामस्थांना काय तिथं ग्राउंड दिसत नाही आणि ते आमचे कागदपत्र ग्राउंड तयार हे आम्ही अर्ज केला होता 4 ऑगस्टला. अद्याप त्याची काय प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळं आज आम्ही काय मागणी आहे आमची. दुसरा विषय म्हणजे आम्ही ग्रामपंचायतला अर्ज केला होता 2021 ते 26 या कालावधीत ग्रामपंचायतमार्फत जी विकास कामं केलेली आहेत त्या कामाचा निधी प्रत्यक्ष खर्चाशी संबंधित कामाचे अदा करून उचलण्यात आलेली बिले देयकांची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशी दरम्यान कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार, अपार निष्कृष्ट दर अथवा अपूर्ण कामे किंवा निंबाळी पद्धतीने बिले अदा केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी होती. आणि 20 तारखेला अर्ज केला आहे, पण ग्रामपंचायतीचा काहीच म्हणजे हे आलेलं नाही, रिस्पॉन्स आलेला नाही आजपर्यंत आलेलं नाही. पुढची भूमिका काय असेल आता? आज आपण आंदोलनात बसला आहात, आज जर समजा आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या, आपल्याला माहिती नाही देण्यात आली, तर ह्याच्या पुढची भूमिका आपली काय असेल? आज जर प्रशासनानं नाही काय निर्णय घेतला आंदोलनावर तर उद्यापासून कठोर अशा आमरण उपोषणाला सुरुवात होईल. त्यात प्रशासन जबाबदार. काय सांगता येईल आपल्याला? सध्या परिस्थिती अशी की नुसते कागदपत्री गोडी लावण्यात आलेली आहे. कागदावरच काम आहे, प्रत्यक्षात काम नाही. त्यासाठी राजुरी ग्रामस्थाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे. ह्याच्या अगोदर बी संबंधित म्हणजे विभागाला पत्रव्यवहार करण्यात आलेला होता, मात्र त्याचीही दखल घेतलेली नाही प्रशासन. त्यामुळे आंदोलन उभं आंदोलनाचीही दखल नाही घेतल्यावर उद्यापासून तीव्र असं आमरण उपोषण राजुरी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येईल. आज आपण पाहिलं की आंदोलक हे अत्यंत म्हणजे ठाम भूमिकेवर आहेत. ह्या कामाची चौकशी झालीच पाहिजे आणि चौकशी झाल्याशिवाय हे उपोषण सोडणार नाहीत अशा पवित्र्यामध्ये हे आज राजुरी ग्रामस्थ आहेत. मी प्रशांत गुंडाळे, धाराशिव न्यूज 7साठी धाराशिव, राजुरी. आज जे भ्रष्टाचाराच्या चौकशी संदर्भात आपण जे उपोषणाचा इशारा देऊन प्रत्यक्ष उपोषणाला सुरुवात केलेली आहे, काय मागण्या आहेत आपल्या, काय भूमिका असेल आपली पुढली? ग्रामपंचायत राजुरी येथील 2021 ते 26च्या कालावधी जेवढे कामं मंजूर झालेले आहेत किंवा प्रत्यक्षात कामं केलेली आहेत किंवा कागदोपत्री केलेली आहेत, त्या कामाची चौकशी संदर्भात आम्ही म्हणजे 1 महिना झालं पाठपुरावा करतो. त्याचं 13 ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाली राजुरी येथे. त्या ग्रामसभेत गावातील युवकांनी प्रश्न मांडले की हे कामं कुठे झाले. त्या संदर्भात चौकशी लावण्यात आली होती. संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात, पण अद्यापही त्याची चौकशी करण्यात आलेली नाही. टोलवाटोलीची उत्तरं अधिकाऱ्याकडून देण्यात येत आहेत. प्रत्येक वेळेस उद्या आंदोलन असलं की आज पत्रव्यवहार करतात की आंदोलन थांबवा, असं 2 वेळेस झालं आहे.
पण आत्ता ग्रामस्थांची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळं आजपासून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. जर नाही कोणी दखल घेतली तर इथून पुढल्या कालावधीत बेमुदत असं आमरण उपोषण ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येणार आहे. काय मागणी आहे मामा, कशासाठी उपोषणाला बसलात आज? नमस्कार, मी अन्सार सय्यद राजुरीहून बोलतो. माझी मागणी अशी आहे, मी 15 वर्षापासून बिरोबा नगरीत राहतो. तर त्या 15 वर्षात मी जाऊन गेल्यापासून तिथं रस्ता नाही, लाईटीची सोय नाही. आणि ग्रामपंचायतला विचारलं की ते म्हणते तिथं काय आमचा निधी वापरायचा किंवा तुम्हाला 99 वर्षाच्या करारावर आहे असं ते सांगतात. तर मी ह्या वर्षी मी पदर खर्चाने पूर्ण मुरुम टाकून घेऊन मी सगळ्या गल्लीत मुरुम टाकून घेतलेला. ही माझी मागणी आहे. आणि शासनानं माझी ही मागणी नम्र विनंतीनं माझी मागणी ही पूर्ण करावी असं मी त्यांना. आज जे मामा यांनी जे पत्रव्यवहार केला आहे आणि त्याच्यातून ग्रामपंचायतनं भ्रष्टाचार केला आहे असा आरोप आहे. नेमका वाटते का आपल्याला ग्रामपंचायतनं कामं निकृष्ट दर्जाची केलेली आहेत? या बाबतीत आपलं मत काय? नक्कीच भ्रष्टाचार केलेला आहे. कारण का तर आता हे मुलांनी जे काढलेलं आहे हे खरंच आहे. त्यांच्या आता आम्ही तर काय अनपडावर, आम्हाला काय वाचता लिहिता येत नाही, तरी त्यांच्या पाठीशी आम्ही राहून त्यांना काम करून घेण्याची संधी देत आहोत. तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. ग्रामस्थ आहे आणि तालुका आणि जिल्हा धाराशिव आम्ही ग्रामपंचायत समोर आम्ही उपोषण केलेलं आहे की आमच्या गावामध्ये दलित वस्तीमध्ये एक बाथरूम बांधण्यात आलं आहे 1,87,000 रुपयाचं. आणि ते एकदम म्हणजे असं काम झालेलं आहे की निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. ती बसण्यायोग्य तर नाही, तिथं जाण्यायोग्य सध्या बाथरूम नाही. आणि ते असताना दरवाजे पण नाहीत त्याला, आणि टँक वगैरे काहीच नाही तिथं बसवलेलं, काही नाही. आणि सगळे भित्ती वगैरे सगळे चिरलेले आहेत त्या. आणि नंतर अजून आमच्या ग्रामपंचायतला एक बाथरूम आलेलं आहे की बहुतेक 93,000 रुपयाचं बाथरूमचं बिल. ते बाथरूम मंजूर झालेलं आहे की 2022-23ला मंजूर झालेलं आहे, पण त्याचं काम आत्ता केलेलं आहे. हे आम्ही आंदोलन केल्यानंतर बाथरूम बांधण्यात आलेलं आहे. आणि त्या बाथरूमचं 93,000 सारखं बाथरूम आहेच काय त्याच्यामध्ये की वापरण्यायोग्य पण नाही ते बाथरूम. आणि 93,000 बिल कसं उचललं आणि आम्हाला 1 रुपयाचा हिशोब द्यावा. आपली काय मागणी असेल? राजुरी, मी किरण इंगळे, राजुरी ग्राम, तालुका जिल्हा धाराशिव. यांनी या 5 वर्षात एकदा बी नाली काढली नाही. आम्ही पदरून नाल्या काढल्या गावात. पुन्हा नाल्याचे बिलं उचलले. आता काय मागणी आहे आपली? आमच्या काही जे कामं झाले ते आम्हाला दाखवून द्यावे, त्यासाठी आम्ही आंदोलनात बसलो. या मागचं कारण राजुरी ग्रामपंचायत स्थापनेपासून ही जी सदस्य बॉडी आहे ती एकदम करप्टेड बॉडी पहिल्यांदा ह्या गावकऱ्यांनी बघितलेली आहे. आणि गावकऱ्याच्या रास्त मागण्या आहेत. नाली कधी साफ केली जात नाही, सर्व म्हणजे अनागोंदी कारभार चाललेला आहे. तरी आमच्या या रास्त मागण्या शासनानं वेठी धरून मार्गी लावाव्या. मी राजुरी गावचा ग्रामस्थ महेश अंकुश शिंगडे. आवाज मोठा. सध्या घरकुल बांधायला म्हणलं तर 15,000 रुपयाचं संडास बाथरूम येते शासनामार्फत. आणि इथं ग्रामपंचायतला 96 का 92,000चं का 91,000चं घरकुल आले. नेमकं ग्रामसेवक त्या बाथरूमचा उपयोग करणारे ते का इथं घर असलं 4-5 कुटुंबामध्ये 4-5 माणसं असतात, त्याला 12,000 रुपयाचं घरकुल आहे म्हणजे संडास बाथरूम आहे. आणि ह्या ग्रामपंचायतला 96,000चं संडास बाथरूम कसलं आहे नेमकं आता बघावं तर लागेल की. ही आमची म्हणजे चौकशीची मागणी. आणखीन काय मागण्यासाठी उपोषणाला बसला आहात? झालेल्या कामाची चौकशी व्हावी.